मन मंदिरा गजर भक्तीचा जो शब्दातीत आहे, परात्पर आहे, ध्वनी ओंकार सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकत नाही. कारण परमासत्ता आधी आहे, नंतर ओंकाराचा उच्चार आहे. ओंकाराच्या कुशी अक्षरे होती उमकारेसी, ती उपजते वेदेसी उठली तेनी. वेदाची सुरुवात कशी झाली? ओम इथून सुरू झाली. पण शेवटी महत्त्वाचा भाग आहे, ओम जरी असलं तरी त्याच्या मागे हरी लावणं हे तितकंच महत्त्व आहे. म्हणून हरी ही ओम असा शब्द आहे. ओंकार ब्रह्मपूर्ण मान्य, पण त्यासी प्रकाशितसे चैतन्य घन, त्या भगवंताशी शरण. नाही का? ओंकार हा शब्द ब्रह्म आहे, त्याच्यातून सगळी बाराखडी निर्माण झाली. ओंकारामध्ये कोणते शब्द आले? एक अ, एक उ आणि एक म. बरोबर आहे? आता कोणतेही वाक्य बघा तुम्ही, त्याच्यामध्ये काय आलं हे बघा. म अ आला ना, क अ आला ना, र अ आला ना. हां, म्हणजे ओंकार असा आहे की कोणत्याही अक्षरातला त्याच्यातला अकार. हां, आता जेव्हा मचा उच्चार आला तेव्हा म येतं, अ उ उकार आल्यावर उकार येतो. आता टिंबाची वाक्य आले की मकाराचा आलंच. म्हणून संपूर्ण जी बाराखडी आहे, अ आ इ उ क का कि की, काय ते हळ क्ष ज्ञ, काय झालं, यर लव क्ष, आणि शेवटी हां, इथपर्यंतची जी बाराखडी आहे त्या बाराखडी यात अ उ मधून प्रगट होते. म्हणून याला शब्द ब्रह्म म्हटलं. काय म्हटलं याला? हां, मग असं जे शब्द ब्रह्म ते ज्याच्यातून प्रगट झालं ते चैतन्य मात्र, नाही का? म्हणून कसं शब्द उच्चारला बघा, ओंकार ब्रह्मपूर्ण. पण कोणचं ब्रह्मपूर्ण? तर शब्द ब्रह्म. अक्षरे होती अ उ म कार. याच्यावर मी जेव्हा गणपतीवर प्रवचनं केली, 1 महिना फक्त गणपतीच्या 9 ते 10 ओव्या सांगितल्या, आणि तेव्हा याच्यावर भरपूर बोललेलो आहे. म्हणून फक्त आता सांगायची का पाळी आली, तर आता पुढचं जे प्रकरण आहे ते शब्दखंडन प्रकरण आहे. आता शब्दच जर खंडन झाले तर पुढे काय राहिलं? ते काय राहिलं ते ज्ञानेश्वर महाराज काय सांगतायत ते बघू. पण सर्व अक्षरं कुठून प्रगट होतात? त्या ओंकारामधून. म्हणून ते शब्द ब्रह्म आहे, मान्य आहे. वेद जेव्हा निर्माण झाले तेव्हा पहिलं वाक्य काय आलं? ओम. बरोबर आहे. पण आपण म्हणताना कसं म्हटलं पाहिजे? हरी हे ओम. ती एक गोष्ट सांगतात. आता ती ब्रह्मदेवाची आहे का दुसऱ्या कोणाची आहे ते तुम्ही तपासून बघा. कारण अनेकांची अनेक मतं आहेत, पण गोष्ट आहे एवढं सत्य. माझं बोलणं कळलं का? अनेक गोष्टी अशा आहेत की ते अनेकांना लागू होतात, त्यामुळे मग त्या वादात मी शिरत नाही. पण गोष्ट आहे एवढं एकदा नक्की झालं की बाकीचं चर्चा करायचं काही कारण नाही. मग ब्रह्मदेव म्हणा किंवा एका ब्राह्मणाचा मुलगा म्हणा, काही म्हणा, मग ब्रह्मदेव देवाजवळ गेले म्हणा किंवा एक ब्राह्मणाचा मुलगा आपल्या गुरुजवळ गेला म्हणा, काय म्हणायचं ते तुमच्या तुम्ही सोयीचा असेल तो अर्थ घ्या. पण बघा गंमत अशी लिहिली आहे, ब्रह्मयाचे वेद शंकासुरे नेले. ते वेद चोरून नेले बरं का. हां, म्हणजे तिथे लिंक लागते. आणि मग ते वेद सगळे तयार झाल्यानं अनेक वेद होते पूर्वी बरं का. हे जे 4 वेद तुम्हाला दिसत आहेत, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? अथर्ववेदाचा कर्ता कोण आहे?
अहो रावण, आश्चर्य काय मानता? हां, तुम्ही रावणाला कमी लेखू नका. रावण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे, म्हणजे डायरेक्ट डिसेंडंट आहे ब्रह्मापासून. तुम्ही त्याला काही कमी समजता काय? मोठा ब्राह्मण आहे तो, पण शैव. काय झाला, कुठे गेला? हां, आणि नको त्या वेळेला त्याचा आईचा संबंध त्या ह्याच्याशी झाल्यामुळे, अकाली संबंध आल्यामुळे तो राक्षस झाला, असा त्याच्यातला अर्थ आहे. पण तो कुठचा आहे? ब्रह्मदेवाचा नातू. आता काय तो हलका असला पाहिजे काय? म्हणून त्यांनी हे शस्त्रास्त्राची विद्या आहे ना, त्याच्या अर्थवर अथर्व वेदामध्ये आहे तो. म्हणून नीट लक्षात घ्या की असा हा, आणि सगळे जे वेद आहेत त्याच्यामागे ऋषी आहेत खाल्या. त्या ऋषीच्या खाली त्या ऋषीचं नाव लिहिलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या जाती जमातीचे ऋषी आहेत. तुम्ही वेद काढून बघा, ज्यांचा वेदाचा अभ्यास आहे त्यांना विचारा, प्रत्येक ऋषीच्या खाली त्याचं नाव लिहिलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल देवाने लिहिलं कसं? तसं नाही. त्याच्यातला अर्थ असा आहे, त्यांनी लिहिलं नाही, त्यांना स्फुरलं. म्हणून वेद पौरुषीय का अपौरुषीय हा वाद आहे. पौरुषीय का? नाही, अपौरुषीय. अपौरुषीय म्हणजे कुणी पुरुषांनी केलं नाही. अर्थ काय? कोणी पुरुषांनी वेद लिहिले नाही. मग पुरुषांनी जर वेद लिहिले नाही तर वेदाच्या खाली ऋषांचं नाव कसं आहे ऋषीचं? त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही केलं नाही, आम्हाला स्फुरलं. कळलं का? म्हणजे जरी आमच्या मुखातून बोललो तरी आम्ही बोललो नाही, आम्हाला ते स्फुरलं. हां, म्हणून लक्षात ठेवा, हे 4 वेद संस्कृत भाषेतले, ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतला वेद. कारण ते सुद्धा म्हणत नाहीत मी केलं, नाथ सुद्धा म्हणत नाहीत मी लिहिलं. हां, देवानी माझ्याकडून वधवून घेतलं. म्हणून मराठीत कसं म्हणतात माहिती आहे का? तुका पंचमतो वेद, तुकोबारा आहे 5वा वेद का? महाराज सुद्धा म्हणत नाहीत मी बोललो. कोण बोलविते हरिवीण? कोण बोलविते हरिवीण? हरीशिवाय कोण बोलवितो? याच्यातला एक अगदी ग्रॅमरच्या दृष्टिकोनातून बघू नका, अर्थाच्या बोलवितो. बघा आता 2 भाग करू. बोलवितो, विते ती आई, बरोबर आहे? मग एकदा विते ती आई, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी, याच्यातून जो सतत वीत आहे त्याला काय म्हणावं? हे आता बोलणं आहे ना, हे माझं वीणं आहे वाणीतलं. याच्यातलं जर वीणं थांबलं तर मला एक शब्द सुद्धा बोलता येणार नाही. हे वीणं आहे. म्हणून बोल वितो. ऐक, चाल, खाव, हात हलवितो. प्रत्येक गोष्टीमध्ये वीण हा शब्द आला. मग असं सर्व कर्मामधून ती सत्ता अखंड वीत असते. म्हणून आम्ही गमतीने म्हणतो, एकदा विली ती आई, आणि पटलं तर जवळ ठेवलं, नाही पटलं तर म्हणली मला पेटवायला सुद्धा येऊ नकोस. आहे ना? अशी आहेत का नाही उदाहरणं? मी काही सांगायची गरज नाही, माहिती आहे तुम्हाला. जगात फार थोड्या आईबापांचं मुलांचं पटतं. हे अगदी फॅक्ट इज अ फॅक्ट, ॲक्सेप्ट इट विदाउट एनी आर्ग्युमेंट. काय किती फार थोड्यांचं पटतं. ज्या आईबापाचं मुलांचं पटतं ते आईबापही भाग्यवान आणि मुलंही भाग्यवान. सध्याच्या काळात तर बोलायची काही सोय नाही. बरोबर आहे ना? असा आहे काळ, असा आहे. म्हणून इथे काय घडलं? चुकलं काही नाही. ब्रह्मदेव सुद्धा हरी विसरला. कुठे आली कथा? फिरत 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 ते सगळं लिहिलं देवापुढे, किंवा तो ब्राह्मणाच्या मुलाने आपल्या गुरुकडे दिलं. असा धरा, जे धरायचं ते धरा. जो कणी XYZ असेल इंग्रजी भाषेमध्ये,
हां, त्यांनी ते आपल्या गुरुकडे दिलं. दिल्याबरोबर त्यांनी ते हातात घेतलं. घेतल्याबरोबर ते ब्रह्मदेवानं बघितलं. देवाने घेतलं. अरे अरे अरे, त्याला वाटलं होतं काय की नारायणाची प्रस्तावना घेतली म्हणजे पुस्तक जास्ती खपतील, म्हणजे ऑथराईज माणसाने चांगलं लिहिलं म्हणजे खपतील. ते नारायणाने काही जास्ती केलंच नाही. हातात घे. अरे 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 अरे, आता काय त्याच्या पुढचं एक स्टेप राहिली बोलण्याच्या ओघामध्ये. तेव्हा ते गेले तेव्हा ते हातात दिलं. ते नारायणीनं बघितलं हे भानगड आहे, पण ते बंद केलं. ते म्हणले मला काही एवढं बघायला वेळ नाही, एवढं बाळ तुझं आहे 4 वेदाचं, एवढं कुठं आहे, तू त्या झाडाखाली जा आणि तिथे बस, आणि जेव्हा जेव्हा तुझी चूक होईल तेव्हा तेव्हा एक पान गळून पडेल. ब्रह्मदेवाला वाटलं सुटलो, काय चुका झाल्या आणि काही नाही, आपलं आपल्यालाच माहिती. बाहेर येऊन सांगितलं काही नाही म्हणजे संपलं. तुम्हाला मुलांच्या खोडी माहिती आहे का? हे पेपर सोडवतात ना, काय रे प्रश्न किती होते? 10. किती सोडवले? 10. हे काय टिक करून आणलंय? आता ते सोडवलं म्हणून टिक करून आलं का आमच्या डोळ्यात ढोल टाकायची म्हणून? मी सुद्धा तसं करत होतो. हां, काय तसं काय आम्हाला करायची गरजही नव्हती. आपलं गंमत म्हणून सांगितलं. तसं काय एक मी तुम्हाला सांगू, माझ्या डोक्यावर कधी कोणी ओझं दिलं नाही. आमच्या घरामध्ये एक असू द्या, ही माहिती असू द्या, आमच्या घरामध्ये आम्ही 2 मुलं. आमची माई आज गेली पंढरपूरला, मी आणि ती. एकच बाबा महाराजांनी कीर्तन प्रवचन करावे आणि त्या मुलीने शिकावं म्हणून त्या मंत्रालयामध्ये जॉईंट सेक्रेटरीपर्यंत गेल्या, जज झाल्या, इथपर्यंत झाल्या. ते म्हणले बाबा महाराजांनी काय केलं पाहिजे? आमच्या बाबांनी कीर्तन केलं पाहिजे. मग शाळेत जेवढे मार्क मिळतील ना तेवढे आनंदच. अभंग म्हटला की खुश, आणि आमचं काय 35 तर मिळायचे, एवढं काय खोका आहे का? अधूनमधून डेकोरेशन यायचं, नाही कळलं? अहो काय असतं, लाल लाईन अशी असणं म्हणजे ते काय शोभा आहे ना, बाईने कुंकू लावल्यावर शोभा दिसते तसं. प्रगती पुस्तक अगदीच काळं बघण्यापेक्षा अधूनमधून बायका पूर्वी आडव्या रेगा लावत होत्या ना चिरी, तिथे सुद्धा चांगली दिसतं. मग आमच्या घरात बघायचे काय आहे, एका किती मार काय नाही, 2. अरे छान छान. कीर्तन करणं म्हणून तोच आशीर्वाद फलद्रूप आहे, नाही तर बाबा महाराजाला काय येतं आहे? हां, तोच आशीर्वाद फलद्रूप आहे. मग शिक्षण झालं कॉन्व्हेंटमध्ये, अलगला तसंही काही कमी नाही. उत्कृष्ट शिक्षण झालं, वाचन तर खूप झालं, आलं का लक्षात? सगळ्या फॉरेन फिलॉसॉफी बघितली, अमकं बघितली, आणि शेवटी एका निर्णयाला आलो, या जगतामध्ये एकमेव बिनतोड जर फिलॉसॉफी असेल तर ज्ञानोबरायचा अमृतानुभवातला चितविलास. बस, बाकी सगळं व्यर्थ आहे. म्हणून कशाला हातसुद्धा लावत नाही. आमच्याकडच्या तत्त्वज्ञानाला सुद्धा हात लावायची गरज नाही. तत्त्वज्ञानाचा सार आल्यानंतर इकडे बघण्याची गरज काय? आणि ते बघितलं, ते गेलं. त्यांनी ते असं मग ती जागा सारवली, गोमूत्र टाकून पवित्र केली, सगळं शुद्ध केलं, सारवलं वगैरे, उदबत्ती वगैरे लावली, पूजा बिजा केली, उघडला ग्रंथ. ओ काय घडलं असेल? डोळे उघडेपर्यंत झाडाची सगळी पानं येऊन गळली, एक नाही. त्याला वाटलं म्हणे अजून ओ केलं नाही तर सगळी पानं तोंडात गेली. कशी सगळी कशी पानं तोंडात गेली? काय भानगड आहे? हां, या ओमचा उच्चार सुद्धा मजेशीर आहे. तुम्हाला म्हणायची गरज नाही ओम, चुकीचं बोलताय. ओम म्हणू नका, ओम ओम. तोंडाचा चंबू करा, त्याच्यामध्ये नाद फुका आणि बंद करा, म्हणजे म येतो. ओम. मी काय म म्हणतोय का?
आवाज फुकला की कसा आहे ओम. तुम्ही ओम ओम तसं नाही रे, स्वयंभू उच्चार आहे तो. ओम ओम झालं. ते तोंड उघडत होतं मग पर्यंत आलंच नाही, सगळी पानं तोंडात झाली. ते म्हणले काय झाली भानगड, इकडे बघते तिकडे बघते, ढीग लागला सगळा. मग कसं तरी पोहून बाहेर पडलं. मग ती सगळी पानं बाजूला केली, ती पोथी गुंडाळली गेले. देवा हो, देव मनात म्हणले मी सांगितलं असतं तुला वाईट वाटलं असतं, माझं तुला हेच म्हणलं असतं, आमच्या बापाला काय माझी खोड काढायचीच सवय आहे, माझं त्यांना कधी बरं वाटलं नाही, म्हणून आई मी म्हणतो मी लवकर सवता निघतो. माझं बोलणं कळलं का? असं आहे हे जगात. माझं कधी त्यांना बरं वाटलं हां तेव्हा आता हे ते ब्रह्मदेवाला बरोबर ते म्हणले पडू दे तिच्या अंगावर, मग काय असेल ते, कोणी काय असेल. मग ते शेवटी पोथी गुंडाळली, गेली आपल्या गुरुकडे. काय रे म्हणले, काय म्हणले, सगळी बरं म्हणले, बरं म्हणले आण. ते बघितलं, उघडल्यावर अरे 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 म्हणले वाचा ना पुढचं. कळलं का? मनातून म्हणतोय हा, याला तरी काय कळतं, वाचा ना. अजून एक पान उल्लंघन केलं नाही पुन्हा म्हणताय चुकलं. अरे 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 अहो म्हणले जरा वाचा ना. नाही नाही म्हणे वाचायची सुद्धा गरज नाही. ते म्हणले काय घडलं, काय चुकलं? अरे ओम लिहिलंस त्याच्या मागे हरी लिही, हरी हे ओम. मग गायत्री मंत्राची सुरुवात कशी आहे? हरी ही. काय पहिला आहे? हरी ही. अरे हरी विसरला असन पुढचं कसं बरोबर येईल? मग हरी लिहिलं. आता पुढचं बघा की. नाही म्हणले पुढचं त्या झाडाखाली. पुढची गोष्टीची मजा अशी आहे, त्या झाडाखाली बसले ना, हरी ही म्हटल्यावर सगळी पानं चिकटून घेतली. हरी म्हटलं की सगळं बरोबर. मन मंदिरा गजर भक्तीचा.